आपल्या विशाल सूर्यमालेत एका भूतपूर्व मोहिमेला सुरुवात झाली आहे. DGG मध्ये प्रक्षेपित झालेले नासाचे लूसी अंतराळयान ट्रोजन लघुग्रहांचा शोध घेण्यासाठी एका साधारण मोहिमेवर आहे. गुरूच्या कक्षेत अडकलेले हे प्राचीन अवशेष 4.5 अब्ज वर्षांपूर्वीच्या आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील रहस्य सांगतात. प्रसिद्ध मानवी पूर्वज जीवाश्माच्या नावावरून ठेवण्यात आलेली लूसी मोहीम ग्रहांच्या उत्क्रांतीबद्दलच्या आपल्या समजुतीमध्ये एक क्रांती घडवून आणण्याचे वचन देते. ट्रोजनचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना ग्रहांच्या बिल्डिंग ब्लॉक्स आणि पृथ्वीवर जीवनाच्या उदयाला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीभोवतीची रहस्ये उलगडण्याची आशा आहे. लूसीचा प्रवास लांब आणि गुंतागुंतीचा आहे, जो एका दशकाहून अधिक काळ पसरलेला आहे आणि लाखो मैल व्यापलेला आहे. त्याची प्राथमिक लक्ष्ये ट्रोजन लघुग्रह 2 थव्यामध्ये विभागलेले आहेत, एक गट गुरूच्या पुढे आणि दुसरा मागे. दोन्ही महाकाय ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले आहेत. ग्रीक पुराणकथेतील ट्रोजन युद्धातील व्यक्तींच्या नावावरून ठेवण्यात आलेले ट्रोजन लघुग्रह आपल्या सूर्यमालेच्या जन्मापासूनच्या टाइम कॅप्सूलसारखे आहेत. ते ग्रह तयार करणाऱ्या आदिम पदार्थाचे अवशेष असल्याचे मानले जाते. त्यांची रचना आणि गतिशीलतेचा अभ्यास केल्याने अब्जावधी वर्षांपूर्वी आपल्या वैश्विक परिसराला आकार देणाऱ्या परिस्थिती आणि प्रक्रियांबद्दल अमूल्य माहिती मिळेल. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ट्रोजनमध्ये सेंद्रिय रेणू आणि पाण्याचा बर्फ यासह विविध प्रकारचे पदार्थ असू शकतात. आपल्याला माहीत असलेल्या जीवनासाठी हे घटक आवश्यक आहेत आणि ट्रोजनवर त्यांचे अस्तित्व पृथ्वीवरील जीवनाच्या उत्पत्तीवर आणि विश्वातील इतरत्र जीवनाच्या शक्यतेवर प्रकाश टाकू शकते. ट्रोजनच्या लूसी मोहिमेचा शोध हा त्याच्या प्रकारचा पहिला असेल. या प्राचीन वस्तूंचे अभूतपूर्व तपशिलात वर्णन करून लूसी आपल्या सूर्यमालेच्या निर्मिती आणि उत्क्रांतीची कहाणी एकत्र करण्यास मदत करेल. आपल्या अस्तित्वाला कारणीभूत ठरलेल्या वैश्विक घटनांमध्ये एक झरोका प्रदान करेल. लूसी आपल्या प्राथमिक गंतव्यस्थानावर ट्रोजन लघुग्रहांवर पोहोचण्यापूर्वी ती इतर लघुग्रहांच्या मालिकेचा उपक्रम करेल, तिची उपकरणे चाचणी करेल आणि तिचा मार्ग सुधारेल. असाच एक सामना म्हणजे प्रसिद्ध लूसी जीवाश्माचे शोधक डोनाल्ड जोहानसन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेल्या लघुग्रह डोनाल्ड जोहानसनचा आगामी फ्लायबाय. एप्रिल 2000 रोजी नियोजित डोनाल्ड जोहानसन फ्लायबाय लूसी टीमला ट्रोजन एन्काउंटरसाठी आवश्यक असलेल्या जटिल युक्त्या आणि निरीक्षणांचा सराव करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो. फ्लायबाय दरम्यान लूसी ताशी 30,000 मैलाहून अधिक वेगाने प्रवास करत लघुग्रहाच्या पृष्ठभागापासून केवळ 960 किलोमीटर अंतरावर येईल. हा जवळचा सामना लूसीच्या उपकरणांना उच्च रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करण्यास आणि डोनाल्ड जोहानसनच्या रचना, आकार आणि पृष्ठभागावरील वैशिष्ट्यांबद्दल मौल्यवान डेटा गोळा करण्यास अनुमती देईल. ही माहिती केवळ या विशिष्ट लघुग्रहाबद्दलची आपली समज वाढवेलच, तर शास्त्रज्ञांना आणखी आव्हानात्मक ट्रोजन फ्लायबायसाठी लूसीची उपकरणे कॅलिब्रेट आणि रिफाईन करण्यास मदत करेल. आपली महत्वाकांक्षी ध्येय साध्य करण्यासाठी लूसी अंतराळयान अत्याधुनिक उपकरणांच्या संचाने सुसज्ज आहे. प्रत्येक ट्रोजन लघुग्रहांच्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ही उपकरणे एकत्रितपणे काम करतील आणि त्यांच्या पृष्ठभागाच्या रचनेपासून ते त्यांच्या आतील रचनेपर्यंत या प्राचीन वस्तूंचे एक व्यापक चित्र प्रदान करतील. लूसीच्या प्रमुख उपकरणांपैकी एक म्हणजे LLORRI, एक उच्च रिझोल्यूशन दृश्यमान प्रकाश कॅमेरा जो ट्रोजन लघुग्रहांच्या पृष्ठभागाच्या तपशीलवार प्रतिमा कॅप्चर करेल, विवर, घटक आणि इतर भूगर्भीय वैशिष्ट्ये उघड करेल. या प्रतिमा शास्त्रज्ञांना लघुग्रहांच्या टक्करीच्या इतिहासाबद्दल आणि अब्जावधी वर्षांपासून त्यांच्या पृष्ठभागांना आकार देणाऱ्या प्रक्रिया समजून घेण्यास मदत करतील. आणखी एक महत्त्वाचे उपकरण म्हणजे LRALF, एक संयोजन रंगीत कॅमेरा आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर. LRALF ट्रोजन लघुग्रहांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचे विश्लेषण करेल, ज्यामुळे शास्त्रज्ञांना त्यांच्या पृष्ठभागाची रचना निश्चित करण्यास आणि सेंद्रिय रेणू आणि पाण्याच्या बर्फाच्या उपस्थितीचा शोध घेण्यास अनुमती मिळेल. या उपकरणामधील डेटा एकत्र करून शास्त्रज्ञांना ट्रोजन लघुग्रहांच्या रचना,
रचना आणि इतिहासाबद्दल अभूतपूर्व माहिती मिळेल जी सुरुवातीच्या सूर्यमालेबद्दल आणि आपल्या ग्रहांच्या परिसराच्या उत्पत्तीबद्दल सखोल समजुतीचा मार्ग मोकळा करेल.